वाहेगुरु जी की खालसा, वाहेगुरु जी की फतेह। सर्वधर्म समभाव असा दिव्य संदेश देत सनातन धर्म आणि समस्त मानवतेच्या रक्षणासाठी आपल्या कुटुंबासह आणि 7 शिष्यांसह सर्वोच्च बलिदान देणारे हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीद समागम पावन पर्वानिमित्त सर्व साध संगतला उपस्थित राहण्यासाठी आदरपूर्वक निमंत्रण आहे। गुरुसाहेबांच्या या ऐतिहासिक शहीद समागमाचे भव्य आयोजन महाराष्ट्र सरकारद्वारे करण्यात येत आहे। या ऐतिहासिक सोहळ्याची पवित्र सुरुवात एका भव्य धार्मिक नगर कीर्तनाने होणार आहे। चला 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता श्रद्धा, सेवा, शब्दकीर्तन आणि एकतेच्या या दिव्य प्रवासाचा आपण भाग होऊया। आपल्या माहितीसाठी नगर कीर्तन मार्ग असा असणार आहे। श्रद्धा आणि उत्साहात निघणारे हे नगर कीर्तन खालील प्रमुख ठिकाणांवरून मार्गक्रमण करेल। त्याचा प्रारंभ होईल गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभा CBD बेलापूर इथून, मग DY पाटील चौक बेलापूर, RBI कॉलनी चौक, बेलपाडा मेट्रो, खारघर रेल्वे स्टेशन चौक, उत्सव चौक, ग्राम विकास चौक, गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभा खारघर आणि मग त्याचा विश्राम आणि सांगता ही समागम स्थळ जे ओय मैदान आहे तिथे होईल। याचं जी वेळ आहे ती 27 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजता ही कीर्तन यात्रा सुरू होईल आणि याचा समारोप आहे 27 फेब्रुवारी रात्री 10 वाजता पुन्हा समागम स्थळ जे ओय मैदानला खारघरला आहे। हे नगर कीर्तन केवळ एक शोभायात्रा नसून गुरुसाहेबांचा त्याग, साहस, धर्मरक्षण आणि मानवता सेवेचा संदेश घराघरात पोहोचवण्याचे एक पवित्र माध्यम आहे। कलगीधर दशमेश पित्यांच्या छत्रछायेखाली शब्द कीर्तन आणि सेवेच्या सहवासात ही अलौकिक यात्रा आपल्याला एकता, बंधुभाव आणि आध्यात्मिक जागृतीकडे घेऊन जाईल। सर्व भाविकांना नम्र विनंती आहे, आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक आणि पावन सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हावे। चला गुरुसाहेबांच्या बलिदानाला नमन करूया आणि हे दिव्य नगर कीर्तन यशस्वी करूया। वाहेगुरु जी की खालसा, वाहेगुरु जी की फतेह।